सो आय एम रुपाली रानवडे, NIS बोर्ड ॲट JNY डेव्हलपमेंट सेंटरला मी सायन्स सब्जेक्ट 10th स्टँडर्ड साठी घेते आणि 12th साठी एन्व्हायरमेंटल सायन्स घेते. Okay. So I'm teaching science there for the 10th and it's really good thing. चांगला एक्सपिरियन्स येतो मुलांना सायन्स शिकवायला बिकॉज आय हॅव अ एक्सपिरियन्स ऑफ ऑलमोस्ट 20 years in NCL National Chemical Laboratory and as well as Lupin Research and Development Center. सो प्रॅक्टिकल नॉलेज आणि आपलं थेरटिकल नॉलेज हे कंबाईन करून मुलांना सांगणं शिकवणं इट्स रिअली गुड थिंग फॉर मी. आणि मॅम तुमचा हा जो प्रवास होता म्हणजे तुमची एज्युकेशनल जर्नी काय होती आणि तुम्ही कसं आलात NIS ला बोर्डचं शिकवायला जेनवायला कसं आलात? ओके. सो बेसिकली आय वर्क इन सायन्स फील्ड अँड आय एम अ सायन्स ग्रॅज्युएट ऑल्सो. सो मध्ये जेव्हा मी ब्रेक घेतला जॉबमध्ये JNY डेव्हलपमेंट सेंटर रिक्वायर्ड्स अ टीचर असं म्हणून मला फ्रेंडनी सांगितलं. आय वॉक इन टू इट आणि सोनाली मॅम हर्षाली मॅमनी मला अपॉइंट केलं सायन्ससाठी. सो माझी जर्नी JNY डेव्हलपमेंट सेंटर बरोबर तिथून सुरुवात झाली अँड नाऊ ॲज अ टीम वी आर वर्किंग रिअली नाईसली आणि स्टुडंट फ्रेंडली वी आर डुईंग आवर वर्क. मॅम NIS बोर्ड थ्रू जे सब्जेक्ट तुम्ही घेतात तर त्याचंही बुक तुम्ही लिहिलं आहे किंवा तुम्ही काही कॉन्टेंट क्रिएट केलं आहे त्याबद्दल सांगा. ओके. सो 10th स्टँडर्ड NIS बोर्डला मी सायन्स शिकवते. सो आम्ही असं एक रेफरन्स बुक सायन्सचं लिहिलेलं आहे मी. या रेफरन्स बुकमध्ये जे काय थेरटिकली क्वेश्चन आन्सर्स आहेत ॲज पर द पेपर पॅटर्न आहे, ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव्ह ते आम्ही इथे कव्हर केलेलं आहे. सो हे बुक नॉट ओनली आमच्या डेव्हलपमेंट सेंटरच्या स्टुडंटना युजफुल होतं तर ओव्हरऑल इंडिया जे कोणी NIS ओपन स्कूलिंग करतं त्यांच्यासाठी दिस रेफरन्स बुक्स इज अ रिअली व्हेरी गुड रेफरन्स बुक फॉर द सायन्स सब्जेक्ट. सो कुठूनही मुलं आम्हाला ऑर्डर करू शकतात हे बुक, कॉन्टॅक्ट टू अस, आम्ही त्यांना पोस्ट करू शकतो. इफ दे डू देअर स्टडीज विथ द टेक्स्ट बुक अँड दिस रेफरन्स बुक इट्स गोइंग टू क्रिएट अ व्हेरी गुड रिझल्ट इन सायन्स सब्जेक्ट. मॅम NIS बोर्ड थ्रू जे मॅथ्स घेणार तर ते लोक इंजिनिअरिंगच्या जे काही एंट्रन्सेस आहेत तर ते लोक अपियर होऊ शकतात किंवा मेडिकल फील्डच्या बेसिकली ज्या कुठे एंट्रन्स असतात किंवा जे लोकांना IIT साठी अपियर व्हायचं आहे ते NIS बोर्ड घेऊन कसं करू शकतात? ओके. सो नॉर्मली पेरेंट्सना एक असं असतं की CBSE ICSE मधून सायन्स मॅथ्स 10th आणि 12th केलं कीच मुलांना एंट्रन्सला अपियर होऊ शकतं इंजिनिअरिंग डॉक्टरसाठी. सो ॲक्च्युली फॅक्ट अशी आहे की विथ द NIS बोर्ड इफ दे डू सायन्स अँड मॅथ्स 10th अँड 12th स्टँडर्ड दे ऑल्सो कॅन अपियर फॉर द एंट्रन्स एक्झाम. सो 10वीला तर एक कंबाईन सायन्स आहे पण 11th 12thला ॲज पर द करिअर पाथ जर त्यांना मेडिकलला जायचं असेल स्टुडंटना तर ते बायो केमिस्ट्री असा डिफरंट सब्जेक्ट घेऊ शकतात. Or else if they want to give इंजिनिअरिंगची एंट्रन्स एक्झाम फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स असा पण ग्रुप ते 11th 12thला ऑप्ट करू शकतात विथ NIS बोर्ड. सो ही एक फॅसिलिटी जी आहे ती NIS बोर्डला आहे की 11th 12thला इंडिव्हिज्युअल सायन्स स्ट्रीम पण ते घेऊ शकतात, आयदर फिजिक्स ऑर केमिस्ट्री ऑर बायोलॉजी. इट इज डिपेंड त्यांना कोणत्या एंट्रन्सला फेस करायचं आहे त्याप्रमाणे. आणि इट्स गोइंग टू बी व्हेरी इझी फॉर देम. 11th 12th हे 2 वर्षामध्ये NIS बोर्डला क्लिअर करायचे आहेत 5 सब्जेक्ट्स विच इज अ स्ट्रेस रिलीज प्रोसेस फॉर द स्टुडंट. मग ते फोकस फक्त त्यांच्या एंट्रन्सवर करू शकतील आणि दे कॅन गेट अ गुड रिझल्ट विथ 12th स्टँडर्ड ॲज वेल ॲज एंट्रन्सची रिझल्ट. अच्छा, म्हणजे मॅम 11th 12thचा जो 2 वर्षाचा कार्यकाळ आहे तुम्हाला असं म्हणायचंय की 12th बोर्डचा जो सब्जेक्ट आहे ते 11वीच्याच वर्षात देऊ शकता, राईट? 11वीला कारण नाहीच आहे त्याला. NIS बोर्डला 11वी ॲज सच नाहीच आहे बट दे कॅन 2 वर्षामध्ये त्यांचे 12वी ते 5 सब्जेक्ट क्लिअर करू शकतात. सो 1 year वी टीच देम थेरटिकल पार्ट and second year they will do only revision and the preparation for their board exam with the reference book what our teachers have already written different subject wise.
सो प्रोसेस आमची अशी असते NIOS बोर्डाची, की 1 वर्ष पूर्ण ते अभ्यासावर फोकस करतात आणि 1 वर्ष हा जो पिरियड आहे 12thचा सेकंड इयर, तो फक्त त्यांनी त्यांच्या सब्जेक्टला, त्यांच्या एंट्रन्सला फोकस करून जर 12thची एक्झाम दिली, तर ते ॲक्चुअली गुड रिझल्ट मिळतो त्यांना. सो आमचे जे रेफरन्स बुक आहेत, ते NIOSच्या पेपर पॅटर्न प्रमाणे आम्ही रेफरन्स लिहिलेले आहेत बुक्स. सगळे स्टुडंट जे NIOS बोर्डाचे आहेत, ज्याला आपण न्यूरो डायव्हर्जन म्हणू शकतो किंवा जे फोकस करू शकत नाही, कारण सायन्स म्हणलं की कुठेतरी डिफिकल्टी वाटत राहते मुलांना. रादर पेरेंट्सना पण एक असतं की सायन्स नाच आहे. सो ह्या बुक्समध्ये आम्ही इतक्या सिम्पल लँग्वेजेसमध्ये कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत मुलांच्या, सो दॅट मुलांनी नुसता या रेफरन्स बुक्सचा अभ्यास केला तरी त्यांना एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली मुलाची की तो व्यवस्थित परीक्षेमध्ये ते लिहू शकतो. सो वी हॅव फोकस्ड ऑन दॅट, की एकदा कन्सेप्ट प्रॅक्टिकली ॲज वेल ॲज थेरटिकली आम्ही कसं कन्सेप्ट सांगू शकतो. सेम थिंग वी हॅव डन इन दिस बुक ऑल्सो. सो दे कॅन रेफर आवर बुक ऑल्सो आणि त्यामुळे मुलांना इझी जातं एक्झाम द्यायला. आता NIOS बोर्डाचा जो पॅटर्न आहे, पेपर पॅटर्न, तो 50% ऑब्जेक्टिव्ह आणि 50% सब्जेक्टिव्ह आहे. सो मुलाला जरी कुठे भीती वाटत असली किंवा जरी फोकस होत नसेल, तरी ऑब्जेक्टिव्ह आम्ही मुलाला कोणत्या गोष्टीमध्ये इझी जात आहे, ऑब्जेक्टिव्ह और सब्जेक्टिव्ह, ते आम्ही फाइंड आउट करतो आणि त्यांना त्याच्यावर फोकस करायला मदत होते या केसमध्ये. सो NIOS बोर्डाचा पेपर पॅटर्नच इतका इझी आहे की आयदर ऑब्जेक्टिव्ह जरी मुलांनी नुसते अटेंड केले तरी दे कॅन गेट अ गुड रिझल्ट. बट वी मेक देम फील कम्फर्टेबल वेन वी टीच देम, अँड दोन्हीची आम्ही तशी तयारी इंडिव्हिज्युअली करून घेऊ शकतो आणि मुलांना चांगला रिझल्ट मिळतो त्याचा. आणि मॅम, जे लोक इंटरनॅशनली जायचा विचार करतायत, मग NIOS बोर्ड इज एक्सेप्टेबल एव्हरीवेअर इन द वर्ल्ड? Yes, of course, why not? NIOS board is definitely acceptable because 12th standard ला जर एक्झाम देऊन आपण एंट्रन्स देणार आहोत, तर ऑल ओव्हर वर्ल्ड कुठेही ते बिंग ओपन स्कूलिंग एव्हरीवेअर इट्स ऍक्सेप्टेबल. सो असं काहीच नाही की CBSE मधून 10th किंवा या कॉलेजमधून 10th आणि 12th झालं तरच आपण इंटरनॅशनली अप्लाय करू शकतो. इट्स नॉट लाईक दॅट. NIOS board also, if they have done their 12th standard along with the entrance, they can appear anywhere in the world. So this is a science reference book. This book is available on Amazon as well as आम्हाला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया कुठेही हे बुक रेफरन्स बुक हवं असेल तर आम्ही तिथे तुम्हाला कुरिअरनी पोस्ट करून पाठवू शकतो.